श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध, सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. जीवनात जर आपण पाहायला गेलो तर आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी ज्या आपल्या फायद्याच्या आहेत त्या लपून ठेवल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टी जर आपण इतरांना सांगत बसलो तर तीच लोक आपला गैरफायदा नक्कीच घेतील. लोकांना एक सवय असते, ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी जाणून घेत असतात. प्रथमतः काय विचारतील की तुम्ही किती कमवताय, तुम्ही काय काम करताय, तुम्ही तुमचा पैसा कशामध्ये गुंतवतायत, तुमची संपत्ती एवढी कशी काय. आता विचार जर आपण केला, आपण त्यांना एकही प्रश्न विचारला नाही, परंतु आपण जर त्यांना सर्व सांगत बसलो तर ते आपल्या फायद्याचं आहे का? नाहीये. आपल्याकडून त्या गोष्टी बघा प्रत्यक्षपणे ते काढून घेत असतात. मनात अशा अनेक गोष्टी येत असतात ज्या प्रत्यक्षात जगजाहीर केल्याने आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात अनेक संकटे येऊ शकतात. आपण जर त्यांना सर्व सांगत बसलो, आपल्याला काय त्यातलं मिळणार आहे का? नाही. उलट ज्या ज्या गोष्टी आपण सांगत गेलो त्या गोष्टीमध्ये ते आपले कमजोरपणा पाहत बसतील. बरोबर की नाही? मी एवढा कमवतोय, मी या कंपनीमध्ये किंवा या ऑफिसमध्ये काम करत आहे, माझी एवढी भली मोठी संपत्ती आहे, सर्व सांगण्यापेक्षा आहे त्यामध्ये समाधानी आहे. कारण जर तुम्ही सर्व सांगत बसला तर पुढे संकटांना तुला सामोरं जावं लागेल. कारण बघा, ज्या व्यक्तीकडे बुद्धी आहे ना, ती व्यक्ती कधीही डायरेक्ट सांगत नाही. तिला कोणताही प्रश्न जरी विचारला ना तरी ती व्यक्ती विचार करून मगच उत्तर देईल. कारण त्या व्यक्तीला माहीत असतं की विचार करून जर मी बोललो ना तर माझ्याच हिताचं आहे. कारण झालेलं नुकसान कुणालाही जर आपण सांगत बसलो तर लोक फक्त हसत बसतील, कोणीही उपयोगाला येणार नाही. कारण झालेलं नुकसान कुणालाही सांगू नका, गुपचूप सहन करा. झालेलं नुकसान मग सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. विनाकारण तुम्हाला कोणी बघा प्रत्यक्षात वय विचारलं तरी सुद्धा आपण काय करतो, सरे या व्यक्तीला वय सांगू का? खरंच जर मी माझं वय बरोबर सांगितलं परंतु तर ती व्यक्ती जर मला हसायला लागली, कारण काय असतं, आपल्या वयावर लोक हसत असतात. आपल्या कर्मावर बघा प्रत्यक्षात आपण काय कर्तृत्व करत आहोत, काय कार्य करत आहोत ते नाही विचारणार. अरे तुझं एवढं मोठं वय, एवढं मोठा झालास, काय कारण देतील? अजून तू एवढंच कमवतोस म्हणजे विचार कर. आता आपण जर विचार करायला गेलो की बाबा आपण खरं बोलतो की बाबा वय जर आपण खरं जरी सांगितलं तरी आपल्याला लोक वेड्यात काढतात. बरोबर ना? म्हणून या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक लोकांमध्ये पाहायला मिळते. म्हणून आपली जी कमजोरी आहे ना, लोकांसमोर कधीही मांडू नका. भले काही हो, कितीही त्रास होऊ दे, कितीही सहन करण्याची ताकद ही आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे लोक आपल्याला कमी रिस्पेक्ट देत असतात. जर तुम्ही सर्व सांगत बसलात तर ते फक्त त्यातली आपली कमजोरी पाहत बसतील. म्हणून आपण एखाद्याकडून कोणतंही ज्ञान जर घेत असो, काय आपण काम करत आहोत, त्या कामामधून मला मिळणारा जो मोबदला असेल, मला येणारे पैसे असतील, त्याचं कारण सर्वांना सांगत बसू नका. आपण काय विचार करतो, अरे मी याला हे काम सांगतो मग तो पण करेल. हो नक्कीच करेल, परंतु तो करत असताना शेवटी आपल्या पोटावर पाय देऊन पुढे निघून जाईल. मग आपल्यावर बघा ही वेळ येईल की आपण फुकटचं सांगितलं रे,
असं डोक्याला पश्चाताप होईल. जर सांगितलं नसतं तर बरं झालं असतं. आनंदाचे क्षण नेहमी आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आनंदाचे क्षण असतील, दुःखाचे क्षण असतील, शांततेने आपला देह असणं फार गरजेचं आहे. आवडीच्या लोकांसोबत आपलं आयुष्य जगा, कारण बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवत असतात. आपला जो वेळ आहे तो आवडीच्या व्यक्तींसोबत म्हणजेच काय, पुढे पुढे सुद्धा आपल्याला समर्थांनी भाग दिलेलाच आहे. जी व्यक्ती खरंच आपल्या आवडीची आहे, ज्या व्यक्तीसमोर आपलं म्हणणं किंवा बघा आपले विचार जर त्यांना सांगत बसलो तर ते नक्कीच आपल्या विचारांना, ते आपल्या बोलण्याला रिस्पेक्ट देतील, बरोबर की नाही. ते आपल्या प्रश्नांना उत्तर बरोबर देतील. कारण बाकीचे लोक काय करत असतात, आपला वेळ फक्त फुकट घालवत असतात. जर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर आयुष्यात बघा, आपल्या घरामध्ये कोणी जर पाहुणे आले किंवा शेजारी पाजारी आले, त्यांच्यासमोर आपण गोळ्या घेत बसत नाहीये, बरोबर की नाही. नातेवाईक आले तर त्यांच्यासमोर आपण औषधाची बाटली घेऊन बसत नाहीये. कारण पहिला प्रश्न काय विचारता, बाबा तुम्ही कसे आहात. आपण काय उत्तर देतो, मजेत. आणि त्यांच्यासमोर जर गोळ्यानं औषधं घेत बसलो तर हसणारे कोण आहेत, हीच लोक आहेत. म्हणून विचार करा, जर तुम्ही एखादं औषध घेत असाल ना, गोळ्या घेत असाल ना, ते गेल्यानंतर घ्या, बरोबर ना. म्हणून नाहीतर तुमचा आजार आणि तुमचा बघा प्रत्यक्ष विचारपूस करून तुम्हालाच हसतील ना. जे काही तुम्हाला खरेदी करायचं असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा ना. काय फायदा आहे, यातून काय शिकायचं आहे. जर आपण बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, एखादी गोष्ट विकत घ्यायची आणि ती जर आपण गाजावाजा करत बसलो तर लोक काय विचार करते, अरे आमच्याकडे नाही का ही वस्तू, आमच्याकडे उलट 2-2 आहेत, हा गाजावाजा का. कारण ती वस्तू आपल्या घरामध्ये प्रथमतः आलेली असते आणि त्यामुळे होणारा आनंद हा आपल्याला द्विगुणित होत असतो. परंतु लोकांच्या दृष्टीने जर आपण पाहायला गेलो तर लोकांना काय वाटतं, अरे आमच्याकडे एवढी 2-2 गोष्टी असताना हा एवढा का उड्या मारतोय. म्हणून लोकांचा दृष्टिकोन सुद्धा पाहणं फार गरजेचं आहे. आणि आपण जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या बघा दान करत असो तर गुप्त ठेवा हो. कोणाला काही मदत करत असो, कोणाला काही गरज पडली तर त्यांना काही वस्तू देत असतो तर ते गुप्त ठेवलं पाहिजे. आपण 1 वाटी साखर देतो आणि दुसऱ्यांना सांगत बसतो, अरे आमच्याकडे बघा प्रत्यक्षात ही व्यक्ती आली होती, त्यांच्या घरात पाहुणे आले होते, आम्ही त्यांना अर्धा किलो साखर दिली. अरे दिली तर पाव वाटी, सांगतोय अर्धा किलो. विचार करा. म्हणून गुप्त केलेलं दान देवतांना प्रसन्न करत असतं. पैशाचा जास्त दिखाऊपणा केला ना तर लोक उसने पैसे मागतात आणि पैसे परत मिळण्याची गॅरंटी नसते. कारण का, कारण तुम्ही सर्व दाखवत आहात. पैशाचा जास्त दिखाऊपणा करू नका. पैसे जर असतील ना तुमच्या आयुष्यामध्ये जीवनासाठी ते उपयोगाला येतील. परंतु जर तुम्ही दिखावा करत असाल आणि लोक तुमच्याकडे मागायला आले आणि तुम्ही जर त्यांना उसने दिले तर परत मिळण्याची गॅरंटी नाही हल्लीच्या युगामध्ये. कारण का, त्यांना माहीत असतं की याला पैशाची गरज नाही आहे, कारण याच्याकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे पैसा जपून वापरा. आज आहे तर उद्या नसेल. म्हणून 4 चौघात तुमचा कोणी जर अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा. आपण अपमान का सहन करून घ्यायचा. आपल्या अपमानाचं कारण आपल्याला पाहता आलं पाहिजे की बाबा माझं का अपमान होत आहे. अपमानाचं रडगाणं जर गात बसल तर बघा उठसूट कोणी तुझा अपमान करू लागेल. म्हणून अपमान सहन करण्याच्या नादात लागू नकोस. आणि कुणाशी बघा बोलताना प्रेमाने बोलत राहा, आदराने बोलण्याचा प्रयत्न कर. कारण ज्याप्रमाणे तू बोलत असशील त्यावेळी
तुझ्यामध्ये नम्रता असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ह्या काही गोष्टी असतात ना, या आयुष्यात फार फायद्याच्या आहेत. त्या जपून बघा प्रत्यक्षपणे पाळल्या पाहिजेत. जय जय रघुवीर समर्थ.